बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र। शिवसैनिकांनो, अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राइब करायचं कुठतरी राहून गेलं असेल। अजूनही सबस्क्राइब केला नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राइब ठेवा। उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो। आज तुम्हाला पुन्हा मी आउटडोर लोकेशनला घेऊन आलेलो आहे। मला वाटतं मुरबाड नंतर आज आपण पुन्हा एकदा आउटडोर लोकेशनवर उभे आहोत आणि ही आउटडोर लोकेशन आहे एका अशा प्रोजेक्टच्या संदर्भातली ज्या प्रोजेक्टचं गेल्या 3-4 दिवसांपासून नाव आपण सातत्याने मीडियावर ऐकतोय। आपण ऐकलं असाल मेघा इंजिनिअरिंग, आपण ऐकलं असाल L&T यांच्यामधला तो वाद, 14,000 कोटींचं ते टेंडर आणि त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळातला आणखी एक निर्णय आता बदलण्यात आलाय। ठाणे भाईंदर बोगदा उन्नत मार्गाच्या 2 निविदा आता रद्द करण्यात आल्या आहेत। सर्वोच्च न्यायालयाच्या इशाऱ्यानंतर थेट या निविदाच रद्द करण्याचा निर्णय घेतला गेलाय। बघूयात। एकनाथ शिंदेंचा आणखी एक निर्णय बदलला। ठाणे भाईंदर बोगदा उन्नत मार्गाची निविदा रद्द। कोर्टाच्या इशाऱ्यानंतर निविदा रद्द करण्याची नामुष्की। एकनाथ शिंदे सरकारच्या काळातला निर्णय रद्द करण्याची मालिका सुरूच आहे। आता मीरा भाईंदर ते गायमुख उन्नत आणि भुयारी मार्ग प्रकल्पासाठी काढलेल्या 2 निविदा रद्द करण्यात आल्यात। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर एकनाथ शिंदेंसाठी हा मोठा धक्का मानला जातोय। ठाणे घोडबंदर भाईंदर या महत्वाकांक्षी बोगदा आणि उन्नत रस्ता प्रकल्पासाठी काढण्यात आलेल्या निविदा या प्रक्रियेमधील पारदर्शकतेबाबत सर्वोच्च न्यायालयानं प्रश्न उपस्थित केला। तसंच या प्रकल्पांसाठी नव्यानं निविदा प्रक्रिया काढणार की सुरू असलेल्या निविदा प्रक्रियेला स्थगिती देऊ अशी विचारणा करून MMRDAला गुरुवारी भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिलेत। 6,000 कोटी रुपयांचा उन्नत रस्ते प्रकल्प आणि 8,000 कोटी रुपयांच्या बोगदा प्रकल्पासाठी काढण्यात आलेल्या निविदा या प्रक्रियेमधनं कंपनीच्या तांत्रिक निविदा फेटाळण्यात येणं हे अविश्वसनीय आहे अशी टिप्पणी सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती AG मसीह यांच्या खंडपीठानं केली। उच्च न्यायालयानं दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर L&Tनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली। MMRDAनं तांत्रिक निविदा नाकारण्याची कारण प्रकल्प देण्यापूर्वी कंपनीला कळवण्याची आवश्यकता नसल्याचं उच्च न्यायालयानं निकालात म्हटलं होतं। मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला दोन्ही प्रकल्पांसाठी L1 बोली जास्त प्रकल्प खर्चानं घोषित केली असा दावा L&Tनं सर्वोच्च न्यायालयातल्या अपिलात केलाय। तर L1 बोली लावणाऱ्या कंपनीच्या तुलनेत बोगदा प्रकल्पात कंपनीची किंमत बोली अंदाजे 2,521 कोटी रुपये आणि उन्नत रस्ता प्रकल्पात 609 कोटी रुपये कमी होती असा दावा कंपनीनं केला आहे। या प्रकरणी सरन्यायाधीश गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे सुनावणी झाली। त्यावेळी कोणताही निर्णय न पटल्यास त्याला आव्हान देण्याची मुभा कंपनीला असेल असं उच्च न्यायालयानं म्हटलं होतं। त्यामुळं प्रकल्पाचं कंत्राट दिल्यानंतर त्याला स्थगिती देणं शक्य आहे असं MMRDAची बाजू मांडताना महान्याय अभिकर्ता तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं। त्यावर कंपनीला आधीच अपात्र ठरवण्यात आल्याने पैशांचा प्रश्न उद्भवत नसल्याचं MMRDAच्या वतीनं वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी म्हटलंय। तर स्थगिती दिली म्हणजे रद्द केला असं नाही असं म्हणत मंत्री संजय शिरसाट यांनी यावर अधिक बोलणं टाळलंय। कोर्टाने शिंदे साहेबाच्या काळामध्ये जे काही टेंडर झाले त्यांना स्थगिती दिलेली आहे। स्थगिती याचा अर्थ रद्द झाला असं म्हणता येणार नाही। ज्या काही त्यांच्या शंका कुशंका असतील निश्चित कोर्टासमोर सादर केले जातील आणि जर त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर त्याचा रिटेंडर केले जातील, परंतु त्याच्यामुळं प्रकल्प रद्द झाला असं म्हणणं चुकीचं आहे। महसूल मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील या प्रकरणात प्रतिक्रिया दिली। सुप्रीम कोर्टाने काय निकाल दिला हा मला वाचावं लागेल। आत्ता कॅमेरासमोर मला काही सांगता येत नाही, वाचून मला बोलावं लागेल। कुठल्या विषयावर कुठल्या निकषावर टेंडर रद्द केले, काय त्या ठिकाणी पॅरामीटर पाळले गेले नाही, आमच्या अधिकाऱ्यांनी काय बघायला पाहिजे होतं, काय बघितलं नाही वगैरे हे सुप्रीम कोर्टाच्या निकालात वाचूनच बोलावं लागेल। शिंदेंच्या कार्यकाळातल्या निर्णयाला स्थगिती देणं किंवा रद्द करण्याची ही पहिलीच वेळ नाहीये। भाडेतत्वावर ST घेण्याच्या शिंदेंच्या काळातल्या निर्णयाला फडणवीसांनी स्थगिती दिली। मंत्र्यांचे सचिव आणि OSD नेमणुकीबाबत लावलेले निकष फडणवीसांनी बदलले। आपत्ती निवारण समितीमधून सुरुवातीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डावललं। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातील शिंदेंचे अधिकारी हटवले।
त्या ठिकाणी फडणवीसांकडनं भाजपच्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागे सुरू असलेली धक्क्यांची मालिका सुरूच आहे. आता त्यांच्या काळातील महत्वाकांक्षी मीरा भाईंदर ते गायमुख उन्नत आणि भुयारी मार्गाची निविदा रद्द करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट झी 24 तास. आता ही तीच लोकेशन आहे, हे तेच काम चालू आहे. आणि कसं असतं, जागेवरून गेलं ना तो मेसेज, तो जरा जास्त इम्पॅक्टफुल, जास्त गांभीर्याने तुमच्या सर्वांपर्यंत सुद्धा पोहोचतो. आता मी येतो माझ्या विषयावर. खरं तर शिवसैनिकांनो, आवाजाच्या बाबतीत थोडा चढउतार तुम्हाला दिसेल. थोडीशी तब्येत माझी नरम गरम आहे. वरती कडाक्याचं ऊन आहे आणि खाली ही मरणाची धूळ आहे. तब्येत थोडी नरम गरम असल्यामुळे थोडंसं तुम्ही मला सहन करून घ्याल, तेवढी एक माफक अपेक्षा ठेवतो. शिवसैनिकांनो, लक्षात घ्या, या प्रोजेक्टच्या विषयी बोलण्या अगोदर मी तुम्हाला साधंसं उदाहरण देतो. समजा तुमच्या समोर 2 दुकानं आहेत. त्यामधलं एक साधं दुकान आहे आणि एक ब्रँडेड दुकान आहे. तुम्हाला जी वस्तू घ्यायची आहे ती साध्या दुकानामध्ये 14 रुपयांना आहे आणि ब्रँडेड दुकानामध्ये तीच वस्तू तुम्हाला 11 रुपयांना आहे. बरं, त्या ब्रँडेड दुकानामधली वस्तू या साध्या दुकानातल्या वस्तूपेक्षा कित्येक पटीने तिचे गुणधर्म हे चांगले आहेत. तिची टिकण्याची क्षमता, तिची क्वालिटी, गुणवत्ता ज्याला आपण म्हणतो, हे सर्व काही चांगलं आहे. आणि वस्तूची किंमत 3 रुपयांनी कमी आणि 11 रुपयांना आहे. बरं, दुकानही ब्रँडेड. मग अशा परिस्थितीत शिवसैनिकांनो, तुम्ही ती वस्तू कुठल्या दुकानातून विकत घ्याल? साध्या दुकानातून घ्याल की ब्रँडेड दुकानातून घ्याल? याचं उत्तर अगदी साधं आहे. नक्कीच तुम्ही ती वस्तू ब्रँडेड दुकानातून घ्याल आणि 3 रुपये स्वस्तामध्ये देखील घ्याल. आता इथे फक्त 3 रुपयांचा प्रश्न नाही. जर हा प्रश्न 3000 कोटी रुपयांचा असेल तर मात्र तुम्ही काय कराल? 3000 कोटी. तुमच्या माझ्या सर्वसामान्यांच्या खिशामधले हे 3000 कोटी. आता येतो माझ्या मूळ मुद्द्यावर. आपण जे मागे सारं पाहिलात, हा तोच बोगदा आहे. हा समृद्धी महामार्गाचा एक्सटेंडेड पार्ट याला म्हणतात. याच्यामधून थेट ठाण्यातनं वाहतूक ही थेट बोरवलीपर्यंत होणार आहे. जंगलाच्या खालून, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून ही वाहतूक थेट बोरिवलीपर्यंत. ठाण्यामधली, आता आपण सध्या ठाण्यामध्ये उभे आहोत. तुम्हाला सर्वांना चांगलंच माहिती आहे मी ठाण्यामधनं आहे. हे तेच ठाणं, निष्ठावंतांचं ठाणं बरं का, शिवसेनेचं ठाणं, बाळासाहेबांचं ठाणं आणि ठाकरेंचं ठाणं. आता एक महत्त्वाची गोष्ट, ज्या वेळेस मेघा इंजिनिअरिंग सारखी कंपनी 14,000 कोटींची ती टेंडर देते आणि त्याच वेळेस L&T सारखी कंपनी ही 11,000 कोटींची देते. पण होतं कसं बघा, टेंडर मंजूर कुणाचं होतं तर ते 14,000 कोटींचं. बरं, L&T सारखी कंपनी, आणि तिला कारण काय दिलं जातं माहिती आहे? टेक्निकल, आम्ही तांत्रिकदृष्ट्या तुमच्यामध्ये काही कमीपणा असू शकतो, माहीत नाही नेमकं तांत्रिक कारण म्हणजे नेमकं काय. आता हे सगळे एक्सपर्ट लोक, ह्यांनाच माहिती असेल. असं काय होतं जे L&Tला करता येऊ शकत नव्हतं? L&T सारखी कंपनी एक नामांकित कंपनी, देशाच्या संरक्षण क्षेत्रामध्येही आहे, बांधकाम क्षेत्रामध्येही आहे, सगळ्या क्षेत्रांमध्ये आहे. या कंपनीला तांत्रिक कारण देणं म्हणजे, आता उदाहरण जर सुचायचं झालं तर सचिन तेंडुलकरला बॅट कशी पकडायची हे सांगण्यासारखं झालं. म्हणजे सचिन, तू अशी बॅट नको पकडू, अशी पकड. बरं, ही बॅट कुणी पकडायची हे एखाद्या शेंबड्या पोराने सचिनला सांगावं असं झालं. हे इतकं सोपं आहे. म्हणजे हे उदाहरण तुम्हाला चपकल इथे मला शोभतं आणि तुम्हाला या उदाहरणातून परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येईल. आता विषय बघा काय आहे. या सगळ्यानंतर L&T सारखी कंपनी कोर्टामध्ये जाते. मुंबई कोर्टातून तिला तो दिलासा मिळत नाही तर सुप्रीम कोर्टामध्ये L&T जाते आणि सुप्रीम कोर्टातनं जसे आपले न्यायाधीश बदलले जातात, B.R. गवई साहेब येतात, भीमाचा पुत्र येतो, तिथे या सगळ्यावर एक रोख येतो. MMRDAला सुप्रीम कोर्ट B.R. गवई साहेबांकडनं एक आदेश निघतो की ही सगळी निविदा प्रक्रिया थांबवा. 3,000 कोटी तुम्हाला, जनतेच्या खिशातले 3,000 कोटी तुम्हाला का वायाला घालवायचे? याचं नेमकं कारण काय? असं काय आहे जे L&T करू शकत नाही 11,000 कोटींमध्ये, जे 14,000 कोटींमध्येच तुम्हाला करून घ्यायचं आहे? त्यानंतर MMRDA कडनं मला वाटतं मुकुल रोहतगी त्यांचे वकील आहेत, त्यांनी या सगळ्यावर उत्तर दिलेलं आहे की हे सगळं थांबवलेलं आहे कारण थोडी तरी आपली वाचवण्याच्या उद्देशाने हे सगळं काम थांबलं. पण प्रश्न हाच आहे, अजूनही आहे की हे 14,000 कोटींचं टेंडर मंजूर होतच कसं? आता अनेक गोष्टी आहेत.
या काही नव्याने इथे सांगायची गरज नाही. बघा, हीच ती मेघा इंजिनिअरिंग कंपनी जिने जवळपास दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जास्त किमतीचे इलेक्टोरल बॉन्ड्स हे एका पक्षाला दिलेले आहेत. आणि तो पक्ष आहे देशातला सर्वात स्वच्छ पक्ष, भारतीय जनता पक्ष. जवळपास 600-650 कोटींचे हे बॉन्ड्स, इलेक्टोरल बॉन्ड्स, हे त्यांनी भारतीय जनता पक्षाला डोनेट केले असं म्हणा. काहीतरी समाजकार्य करणार असेल भारतीय जनता पक्ष, त्यासाठी हे डोनेट केलेले आहेत. आता दुसरी गोष्ट, या सगळ्याचा ह्याच्याशी काही संबंध आहे का, थेट संबंध आहे का, मला माहीत नाही. हे तुम्ही ठरवायचं. हा सर्वस्वी अधिकार तुमचा. पण 600 कोटींचं हा जो इलेक्ट्रॉनिक बॉन्ड्सच्या थ्रू हा जो चंदा, हा वर्गणी वगैरे गेली ना, त्यानंतर बरीचशी कामं मिळाली. मग समृद्धी महामार्गाचं काम असेल, त्यानंतर पुण्यातला रिंग रूट असेल, अशी अनेक कामं आहेत. त्यांची मी संपूर्ण यादी लिहून घेतली त्या कामांची, तर ती यादी फार मोठी आहे. याच्यामध्ये त्याचसोबत म्हणजे पुण्याचा रिंग रूट तर आहे, समृद्धीचा आहे, हे एक्सटेंडेड आहे, त्यानंतर वसईच्या खाडीतला जो एलिव्हेटेड हा जो रस्ता बनणार आहे तो, आणि ह्या बोगद्याचं काम, हे सगळं फक्त एकट्या मेघा इंजिनिअरिंग कंपनीला मिळू लागलं. बरं, ह्याच्यामध्ये छोट्या मोठ्या कामांची जी यादी मी लिहून घेतली ती वाचली तर हा व्हिडिओ थोडा मोठा होईल. मला इथे एक प्रश्न विचारायचा आहे, आणि हा साधा प्रश्न आहे. या कंपनीविषयी एवढं ममत्व सरकारच्या मनामध्ये का आहे? 3000 कोटी नेमके कुणाच्या खिशामध्ये जाणार होते? हा जो बोगदा बनतोय, हा बोगदा L&T सारखी कंपनी देशातली बनवू शकत नाही का? पण ते काम L&T सारख्या कंपनीला द्यायचंच नव्हतं असंच या सगळ्या विषयावरून दिसतं. मला का कुणास ठाऊक शिवसेनेची ती सुप्रीम कोर्टातली केस आठवते, ज्यामध्ये कपिल सिब्बल म्हणाले होते, माय लॉर्ड, राजकीय भ्रष्टाचार हा सगळ्या भ्रष्टाचारांचा उगम स्रोत आहे. म्हणजे जर इथे त्याला आवर नाही घातला गेला राजकीय भ्रष्टाचाराला, तर देशभर होणारा भ्रष्टाचार हा राजकीय भ्रष्टाचाराची पिलं असतील. आणि नेमकं तेच घडतंय. आज तुम्हाला मगाशी मी त्या इलेक्ट्रॉनिक बॉन्ड्सचा तुम्हाला इथे दाखला दिला, तिथून म्हणजे कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी कशा लिंक आहेत बघा. 600 कोटी कुठल्या तरी पक्षाला भेट म्हणून दिले जातात, त्यानंतर हे असले महागडे टेंडर निघतात, महागडे टेंडर पास होतात, स्वस्तातले टेंडर तेवढ्याच क्वालिटी सकट. शेवटी टेंडर कशाच्या आधारावर असतो? गुणवत्ता असते, आफ्टर सर्व्हिस असते, नियोजित वेळ असते, आणि त्यानंतर आजपर्यंतच्या कामाचा अनुभव, या सगळ्या गोष्टींवर टेंडर हे खऱ्या अर्थाने पास केले गेले पाहिजेत. पण इथे काय घडलं मला माहीत नाही. मला काहीच माहीत नाही. मी अगदी शेमडा पोरगा असं समजा, मला काहीच कळत नाही या सगळ्यातलं. पण मला फक्त एवढं कळतं, 14 रुपयाची वस्तू 11 रुपयाला ब्रँडेड दुकानात त्याच्याही पेक्षा चांगल्या क्वालिटीची मिळत असेल ब्रँडेड दुकानात, तर मग मी 11 रुपयाची वस्तू का नाही घ्यावी, एवढं मला कळतं. एक साधा तुम्हाला म्हणजे मला नवल वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मीडिया कुठे आजची? मीडिया काय करते? मीडिया ह्या सगळ्या गोष्टींना दाखवत का नाही आहे की सगळ्यांचीच तोंड शिवली गेलेली आहेत. साधा विचार येतो मनामध्ये की आज हे सगळं खरं तर काम ह्या तिसऱ्या डोळ्याचं होतं, ज्या आधारस्तंभाचं होतं. आज हा तिसरा डोळा नेमका काय करतोय? हा डोळा बंद करून बसलेला आहे का? विचार करा. आज मीडियाने खऱ्या अर्थाने याला जर प्रसिद्धी दिली तर देशभर या गोष्टीची चर्चा होईल. 3-3 हजार कोटी ज्यावेळेस वाढीव बीड दिल्या जातात आणि त्या मंजूर होतात, तर देशभर युवक हे पाहतील, युवकांमध्ये चर्चा घडेल की मुंबई महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा एखादा प्रोजेक्ट बनतोय ज्याच्यामध्ये चर्चेसाठी वाव आहे, कुठेतरी शंकेची जागा आहे. मग आज ह्याच्यावर कुठेही चर्चा घडताना दिसत नाही. त्यासाठी शिवसैनिकांनो, हा तुमच्या सर्वांसमोर आणायचा माझा एक खटाटोप होता. याच्यातल्या टेक्निकल गोष्टी काय आहेत, काय नाही, हे जाणकार सांगू शकतात ह्या ते क्षेत्रातले. पण एक सर्वसामान्य म्हणून, एक शिवसैनिक म्हणून ह्या जागेवर उभं राहून हे सगळं काम तुम्हाला दाखवायची गरज मला यासाठी वाटते. हा पैसा हा महाराष्ट्राच्या हक्काचा आहे, हा तुमच्या माझ्या हक्काचा आहे. आज या 3000 कोटीतनं महाराष्ट्राची, मुंबईची किंबहुना ठाण्याची, ज्या संबंध ठाण्याचं बजेट 8000 कोटींचं नाहीये, त्या ठाण्यासारख्या शहरात 3000 कोटींचं जर असं वाढीव काम दिलं जात असेल तर हा पैसा फुकट जात नाही का? माझा साधासा प्रश्न आहे. माझं जर काही चुकत असेल, तुम्हाला वाटत असेल, तुम्ही कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हावं. आणि जर मी बरोबर आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमचं मत कमेंटमध्ये नक्की व्यक्त करावं. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.